महादेवाचं जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराची बांधणी देखील महाराजांनी मुस्लिम धाटणीची केली असा एक मतप्रवाह 2 दिवस झाले त्यांनी सोडायला सुरुवात केली. ते जे स्ट्रक्चर जर आपण जर पाहिलं त्या स्ट्रक्चराचा जो घुमट आहे तिथे आपण असं म्हणू शकतो फक्त की ज्याला इंडो इस्लामिक आर्किटेक्ट पॅटर्न आहे, आपल्याकडे अनेक पॅटर्न्स आहेत, त्या पॅटर्नचं मिक्सिंग असलेला तो एक पार्ट असू शकतो, परंतु ती मशीद नाहीये, ते महादेवाचं गडावरचं मंदिर आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा फेक निगेटिव्ह करून आमचं ऑब्जेक्शन असं आहे की चित्रपट आम्ही तर संपूर्ण पाहिला नाही, परंतु हा जो ट्रेलर आहे या ट्रेलर मध्ये जर एवढ्या 4 खोट्या गोष्टी दाखवल्या असतील, आज आमची मुलं, आमची मावळे, आमचे सर्व सहकारी रायगडावरती गेले आणि ते जर म्हणू लागले की इथे मशीद कुठे आहे, तर आम्ही उत्तर काय द्यायचं? तर अशा पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करून मगाशीच आमच्या प्रमुख वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की छत्रपतींचं आदरणीय स्थान या देशाची हिंदवी स्वराज्याची राजधानीचं स्थान असलेलं रायगड आम्हाला पुण्य पवित्र आहे आणि त्या जागेवरती मशीद बांधली असा जर नेगेटिव्ह सेट करून जागतिक वारसा झालेल्या रायगडाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा हा जर प्रयत्न असेल तर तो आम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये खपवून घेणार नाही. त्याकरता आपल्याशी आम्ही संवाद या ठिकाणी साधलेला आहे. यानंतर हिंदू जनजागृती सभेचे पुणे जिल्हा प्रमुख पराग कोकले यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. म्हणजे आता जी भूमिका मांडली तर त्याला हिंदू जनजागृती समितीचं पूर्ण समर्थन आहे. आज बघायला गेलं तर ते 35% जो विषय आहे तर खरं तर त्यावेळेला कुठली जाती गणना पण नव्हती आणि तरी सुद्धा 35% त्यांनी काढले कुठनं हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा म्हणजे अतिशय खोटे आणि चुकीचे दाखले त्या चित्रपटात दिलेले आहेत, तर त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी आमची मागणी आहे. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे सेन्सॉर बोर्डाचा, की सेन्सॉर बोर्डाने याच्यावरती अभ्यास केला होता का हा खरा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात त्यांनी या चित्रपटाला संमती कशी दिली, तर या दृष्टीने पण आम्ही सेन्सॉर बोर्डाला ही विचारणा करतो की तुम्ही संमती कशी काय दिली आणि समितीच्या वतीने सुद्धा आम्ही या चित्रपटावरती बंदी आली यासाठी आम्ही मागणी करत आहोत.